नमस्कार मित्रांनो, आत्ता झालेल्या पोलीस भरतीच्या पेपरचे आपण जर अनालिसिस केलं तर आपल्याला प्रामुख्याने काय दिसतो, काही टॉपिक वेन आकृत्यावरती त्यांनी आत्ताच विचारायला लागले. ठीक आहे, तर आज आपण काय बघणार आहोत, वेन आकृत्यावरची काही प्रश्न बघणार आहोत. ठीक आहे, तर चला पहिला प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक पहिल्यामध्ये काय दिले त्यांनी, भारत, नेपाळ आणि श्रीलंका यांच्यातील परस्पर संबंध दर्शवणारी आकृती कोणती. ठीक आहे, खाली काय आकृत्या दिलेल्या आहेत त्यातील त्यांनी सांगितले भारत, श्रीलंका आणि नेपाळ यांच्यातील परस्पर संबंध दर्शवणारी आकृती कोणती. ठीक आहे, तर चला आपण आकृत्या बघूया. मला सांगा, हे भारत स्वतंत्र देश आहे, नेपाळ पण एक देश आहे आणि श्रीलंका पण एक काय देश आहे. यांची आकृती कशी तयार व्हायला पाहिजे, वेगवेगळी आकृती तयार व्हायला पाहिजे. सारखी आकृती दाखवता येते, ह्यांच्यामध्ये काही साम्य आहे का, नाही. यांची आकृती कशी तयार व्हायला पाहिजे, विनाकृती वेगवेगळी तयार व्हायला पाहिजे. बरोबर आहे. ठीक आहे, तर ऑप्शन क्रमांक 1 बघूया आपण. ऑप्शन क्रमांक 1 मध्ये काय दिलेलं आहे, ऑप्शन क्रमांक 1 नाही आहे. ठीक आहे, ती सगळ्या आकृत्या काय दिल्या त्यांनी, जॉईंट दिलेल्या आहेत. त्यानंतर काय दिलेलं आहे, हे पण वेगळं नाही ना, हे 1 आणि 2 सर्कल काय दिसतात, जॉईंट दिसतात. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 काय, हा पण नाही आहे. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये काय दिलेलं आहे, तिन्ही वेन आकृत्या काय आहेत, जॉईंट आहेत. हे पण आहे का, नाही. आपण बघितलंय भारत, नेपाळ, श्रीलंका हे काय आहेत, वेगवेगळे देश आहेत. वेगवेगळे देश असल्यानंतर त्यांचे सर्कल काय असायला पाहिजे, वेगवेगळे सर्कल तयार असायला पाहिजे. ठीक आहे, वेगवेगळे सर्कल असणारी आकृती कोणती आहे, ऑप्शन क्रमांक 4 ही काय दिसते, वेगवेगळे सर्कल असणारी आकृती दिसते. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, ऑप्शन क्रमांक 4. आपण याला काय म्हणूया, याला भारत म्हणूया, याला नेपाळ आणि याला श्रीलंका. ठीक आहे, लक्ष द्या, हे पूर्ण स्वतंत्र देश आहेत ना, हे वेगवेगळे दाखवावं लागतं आपल्याला. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 का हे आपल्या का नाही प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे, तर चला, हा जरी का नाही टॉपिक सोपा वाटत असला, जेव्हा जेव्हा पुढे आणखी नवीन नवीन प्रश्न येतील तेव्हा तेव्हा तुम्हाला काय थोडा कॉम्प्लिकेट करणारा टॉपिक आहे. ठीक आहे, चला पुढचं क्वेश्चन बघूया. खालीलपैकी कोणते वेन आकृतीमध्ये पुढील वर्गाचे एकमेकांशी संबंध योग्य रीतीने दाखवले आहेत. चहा, कॉफी, पेय. इथं लक्ष द्या, मला सांगा त्यांनी काय सांगितलेलं आहे, चहा, कॉफी आणि तिसरी गोष्ट काय, पेय. मला सांगा, चहा एक वेगळी आहे, कॉफी एक वेगळी आहे. ह्या दोघांना एकत्रित आपण पेय म्हणतो का नाही. पिण्या येणारी गोष्ट म्हणजे काय, पेय. कॉफी पितात ना आपण, खातात का, नाही. चहा खातात का आपण, नाही ना, पितात ना, बरोबर आहे. मला सांगा, वेन आकृती तयार करायची असल्यास आपल्याला कसं करावं लागेल, एक हे पेयाची आकृती काढावं लागेल अशी, याला आपण पेय म्हणू. त्यामध्ये हे वेगळा चहा आणि हे वेगळा कॉफी. ठीक आहे, याला चहा म्हणता येईल, याला काय म्हणता येईल, कॉफी. ठीक आहे, अशी असणारी ऑप्शनमध्ये कोणती आकृती आहे का बघूया आपण. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 1 नाही आहे. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन क्रमांक 2 पण नाही आहे. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 4, ऑप्शन क्रमांक 4 पण दिसत नाही आपल्याला. मला सांगा, आपण जी आकृती काढली वेन आकृती, याच्यासारखी दिसणारे ऑप्शन क्रमांक 3 दिसतोय आपल्याला. ठीक आहे, म्हणून आपल्याला का नाही आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, ऑप्शन क्रमांक 3 आहे. तर चला पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. पुढीलपैकी कोणती आकृती पुरुष, स्त्री आणि शिक्षक यांचे निदर्शन करते. ठीक आहे, तर बघूया आपण. पाठीमागे 2 बघितले, ह्या त्या दोन्हीपेक्षा थोडासा अवघड म्हणण्यापेक्षा काय चांगला प्रश्न आहे. ठीक आहे, मला सांगा, त्यांनी काय म्हटलंय, पुरुष. ठीक आहे, पुरुषची आपण वेन आकृती काढली. त्यानंतर त्यांनी काय सांगितलंय, स्त्रियाची आपण वेन आकृती काढली. ठीक आहे, त्याने पुढे काय सांगितलंय, शिक्षक या घटकाची आपल्याला वेन आकृती काढायची. मला सांगा, शिक्षक आपण बघितले समाजामध्ये, शिक्षक माणूस पण असतोय आणि बाई पण असते का नाही. साधारण आपल्याला म्हणायचं का नाही, आपण बघितलं आपल्या कोणत्या बी शाळेमध्ये गेलात, कुठं असताना, मला सांगा, शिक्षक म्हणजे आपण एकत्रित शिक्षकांना पुरुष पण म्हणतो आणि काय मॅडम असतात त्यांना पण आपण काय म्हणतो, शिक्षक म्हणतो. अशा प्रकारे दिसणारी आकृती आपल्याला ऑप्शनमध्ये शोधावं लागेल. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 3 आहे का, नाही आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही. ऑप्शन क्रमांक 4 आहे का, नाही आहे. एक सर्कल दाखवले, त्याच्या बाहेर थोडे दाखवलेले आहेत. ऑप्शन क्रमांक 4 पण नाही. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये काय केलेलं आहे त्यांनी, सगळे सर्कल वेगवेगळे आहेत. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे का, नाही आहे. तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 हे आपल्या काय प्रश्नाचं उत्तर आहे. पहिलं त्यांनी काय दिलेलं आहे, याला म्हणूत आपण पुरुष, याला आपण स्त्रिया म्हणूता, आणि ह्या दोघांमध्ये जे कॉमन घटक आहे त्याला आपण काय म्हणूया, शिक्षक. ठीक आहे, बरोबर आहे. तर चला पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. एक विधान दिलेलं आहे त्याने, काही वाघ सिंह आहेत. ठीक आहे, काही वाघ
वाघच्या आकृती, वाघ काय आहेत, सिंह आहेत. ठीक आहे. पुढे काय सांगतात, काही सिंह हे काय आहेत, गायी आहेत. ठीक आहे. सिंहाची वेनाकृती इकडे आपल्याला दाखवू. काही काय गाया काय आहेत, गायी सिंह आहेत. ठीक आहे. पुन्हा तिसरं विधान दिले त्यांनी, काही सस्य हे घोडे आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये कुठं सस्य दिसतात का, आपल्याला नाहीये. सस्याची आपल्याला वेनाकृती काय करावं लागेल, सेपरेट घ्यावं लागेल. घोड्याची बी पण सेपरेट घ्यावं लागेल. इथं काय दिसतात, वाघ दिसतात, सिंह दिसतात, गाय दिसतात. याला अटॅच काढून चालणार आहे का, नाही. आपल्याला त्या सस्याची घोड्याची काय करावं लागेल, वेगळी करावं लागेल. ठीक आहे. इथे कुठेतरी सस्य असतील. त्यांनी काय सांगितलंय, काही सस्य हे काय आहेत, घोडे आहेत. ठीक आहे. काही सस्य हे घोडे आहेत. तर आपण बघूया, आपण जे का नाही वेनाकृती काढलेली आहे, वेनाकृती आपण बरोबर काढलेली का नाही ते परत एकदा चेक करूया. ठीक आहे. मला सांगा, पहिलं विधान काय म्हणतंय, काही वाघ काय आहेत, सिंह आहेत. बघा, वाघाचं डायग्राम कोणती आहे, ही आहे. आणि सिंह आहेत. ह्याच्यामध्ये जे एवढा पोर्शन आहे ते आपल्याला कॉमन दिसतो का नाही. आपण म्हणू शकतो काही वाघ हे काय आहेत, सिंह आहेत. बरोबर आहे. आपण दुसरं विधान बघूया, काही सिंह हे काय आहेत, गायी आहेत. त्यांनी सांगितलं. बरोबर आहे. मला सांगा, ह्या दोघांमध्ये काहीतरी पोर्शन आपल्याला कॉमन दाखवावं लागेल. ठीक आहे. ह्या सिंह आणि गायीमध्ये हे पोर्शन आपण काय दाखवला, कॉमन दाखवला. त्याचप्रमाणे विधान क्रमांक 3 मध्ये येऊया आपण. विधान क्रमांक 3 प्रमाणे, काही सस्य हे काय आहेत, घोडे आहेत. यांच्यामध्ये सस्यामध्ये आणि घोड्यामध्ये आपल्याला एक कॉमन दाखवावं लागेल. ठीक आहे. तर ह्या डायग्राम मध्ये आपण दाखवूया, काही सस्य हे घोडे आहेत. यांच्यातलं हे पोर्शन काय कॉमन आहे. या सर्व पोर्शननुसार आपण काय करू, खालील विधाने आणि निष्कर्ष चेक करूया, कोणते निष्कर्ष बरोबर आहेत. ठीक आहे. पहिला निष्कर्ष काय सांगते, काही वाघ हे घोडे आहेत. तर बघूया, काही वाघ हे घोडे आहेत का. वाघ कुठे आहेत दादांनो, वाघ इथं आहेत. घोडे कुठे आहेत, इथं आहेत. या दोघांमध्ये काही कॉमन दिसतंय का, काही संबंध आहे का, नाही ना. ह्याची वेनाकृती वेगळी, इकडे घोडे वेगळे आहेत, इकडे वाघ वेगळे आहेत. त्यांच्यामध्ये काही सामान्य नाही ना. म्हणजे काय, त्यांच्यामध्ये आकृती बघायला गेलं तर इकडे आकृती आहे, तिकडे आहेत. त्यांच्यामध्ये काही अटॅच नाही ना. विधानानुसार त्याचं काही अटॅच नसल्यामुळे काय निष्कर्ष एक काय, निष्कर्ष एक चुकीचा आहे. ठीक आहे. निष्कर्ष पहिला चुकीचा आहे. दुसरा निष्कर्ष बघूया आपण, गाय वाघ आहेत म्हणते. ठीक आहे. मला सांगा, गाय कुठे आहेत, इथं येतात. वाघ कुठे आहेत, इथं येतात. मला सांगा, गायचा हा सर्कल आणि वाघाचा हा सर्कल मध्ये तुम्हाला काही कॉमन दिसतंय का, काहीच कॉमन नाहीये. ठीक आहे. म्हणून विधान क्रमांक निष्कर्ष क्रमांक 2 पण काय चुकीचा आहे. त्याने जर इथं म्हणलं असतं, काही गायी या वाघ असू शकतात, आहेत त्या जागी जर असू शकतात असतं, काय असू शकतात. ठीक आहे. असू शकतात असं त्यांनी विचारलं असतं, ही काय शक्यता आहे. असू शकतात म्हणजे मला सांगा, ही जर डायग्राम त्यांनी अशी इकडे काढली असती तर आपल्याला का नाही म्हणता आलं असतं, असू शकतात, शक्यता दर्शवता आली असती ना. शक्यता दर्शवता आली असती, शक्यता असती तर विचारली असती तर आपण काय म्हणलो असतो, विधान क्रमांक काय 2 बरोबर आहे. निष्कर्ष 2 काय बरोबर आहे. त्यांनी काय विचारलं, कन्फर्म विचारलं, आहेत का, आहेत का म्हणलं आपण काय म्हणू शकतो, निश्चितच ते काय आहेत, कॉमन नाहीत. असू शकतात किंवा नसू शकतात, शक्यता विचारली असती. शक्यता विचारली असती तर आपण त्यांना काय म्हटलं असतो, शक्यता बरोबर आहे. ठीक आहे. पण तिने काय विचारले, 100% ते काय म्हणते, विधान हे आहेत. आहेत म्हणजे काय, 100% माहिती आहे ना, हे म्हणते काय आहेतच आहेत. निष्कर्षामध्ये ते काय सांगते, काही गाया वाघ आहेत. आहेत म्हटल्यानंतर आपण 100% सांगू शकतो हे विधान निष्कर्ष काय चुकीचं आहे. निष्कर्ष क्रमांक 2 हे काय चुकीचं आहे. आपण बघूया निष्कर्ष क्रमांक 3 काय सांगते, काही घोडे हे सिंह आहेत. दादांनो मला सांगा, घोडे कुठे आहेत. ठीक आहे. आपण बघूया, घोडे कुठे आहेत. घोड्या डायग्राम इथं आहे आणि ते काय म्हणते, सिंह आहेत. सिंह डायग्राम इथं आहे. दोन्हीमध्ये आपल्याला काही कॉमन दिसतंय का, काही कॉमन नाहीये. मग निश्चित आपण काय सांगू शकतो, काही घोडे हे सिंह आहेत. हे वाक्य पण काय 100% त्यांनी सांगितलं इथं आहेत म्हणजे चुकीचं आहे. त्याने परत आपण जर असू शकतात किंवा नसू शकतात म्हटलं असतं तर आपण काय सांगू शकत सांगू शकलो असतो, शक्यता बरोबर आहे. पण त्यांनी शक्यता विचारली का आपल्याला, इथं आपल्याला वारंवार लक्षात ठेवावं लागेल, जेव्हा शक्यता विचारतात तेव्हा आपल्याला ते सेंटेन्स 100% माहीत असायला पाहिजे. ठीक आहे. त्याने काय शक्यता नाही विचारली, ते कन्फर्म या वाक्यात काय सांगतात की काही घोडे हे सिंह आहेत असे म्हणतात. पण घोडे इथं आहेत, इथं आहेत, सिंह इथं आहेत, यांच्यामध्ये कोणताच पोर्शन काय कॉमन नाहीये. कॉमन नाहीये म्हणून आपण काय सांगतो, ऑप्शन म्हणजे निष्कर्ष 3 हे काय आहे चुकीचं आहे. निष्कर्ष 4 काय म्हणतंय, सर्व घोडे हे गायी आहेत. ठीक आहे. घोडे कुठे आहेत, घोडे इथं आहेत आणि गायी कुठे आहेत, इथं आहेत. हे विधान पण चुकीचं आहे. ठीक आहे. सर्व घोडे गायी आहेत का आपल्याकडे वेनाकृतीनुसार नाहीये. पण निष्कर्ष कारण चौथा पण काय आहे चुकीचा आहे. ठीक आहे. तर मला सांगा, निष्कर्ष 1, 2, 3 सर्व निष्कर्ष काय चुकीचे आहेत. तर आपल्या ऑप्शनकडे येऊया. ऑप्शन ए काय म्हणते, फक्त डी हा पण चुकीचा, बी आणि सी हा पण चुकीचा, ए बी सी आणि डी हे सर्व चुकीचे. आपला पर्याय काय
योग्य काय यापैकी नाही, यापैकी एक पण निष्कर्ष योग्य आहे का? नाहीये. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? यापैकी नाही. ठीक आहे. तर चला पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. हे एकदम समजायला ट्रिकी आहे. थोडं तुम्हाला फास्ट वाटत असेल तर आपण आणखीन याच्यासारखे वेगवेगळे उदाहरणं समोर घेतले आहेत. तुम्हाला पूर्ण कन्सेप्ट समोर समोर क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. तर चला पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. ठीक आहे. इथं पण विधाने आहेत. काय म्हणते? सर्व गाणे हे काय आहेत? कविता आहेत. आपण सर्व गाणे, याला आपण गाणे म्हणू. सर्व गाणे हे काय आहेत? कविता आहेत. याची वेन डायग्राम काढून घेऊ. सर्व गाणे हे काय आहेत? कविता आहेत. ठीक आहे. विधान क्रमांक 2 काय सांगते? सर्व कविता हे काय आहेत? बडबड गीते आहेत. कविता डायग्राम ही आहे आपली. ते काय म्हणते? सर्व कविता काय आहेत? बडबड गीते आहेत. ठीक आहे. सर्व कविता काय आहेत? बडबड गीते आहेत. ठीक आहे. त्यानंतर तिसरं विधान सांगते एकही बडबड गीत ही उतारा नाही. मला सांगा उतारा आणि बडबड गीत यांचं काय भांडण आहे? इथं आपण त्याची डायग्राम काढू. याला काय म्हणू? उतारा. या दोघांमध्ये काय जमत नाही. बडबड गीते आणि उतारा यांचं काय भांडण आहे. आपण एकंदर सांगू. त्याला भांडण असल्यामुळे ह्या दोघांमध्ये काय आपण मारलेलं आहे? क्रॉसचं चिन्ह मारलेलं आहे. ठीक आहे. ह्या वेन आकृतीनुसार आपण निष्कर्ष चेक करूया. ठीक आहे. तर पहिला निष्कर्ष बघूया. पहिला निष्कर्ष काय दिले? सर्व बडबड गीते हे कविता आहेत. ठीक आहे. मला सांगा सर्व बडबड गीते, बडबड गीतेचा का नाही पूर्ण पोर्शन केवढा आहे? हा संपूर्ण पोर्शन काय दिसतो? बडबड गीतांचा दिसतो. ते काय म्हणते? सर्व बडबड गीते हे कविता आहेत. कवितेचा पोर्शन केवढा आहे? एवढाच आहे ना. याच्यामध्ये बाहेरचा भाग आहे, लक्ष द्या. हे पूर्ण पोर्शन काय आहे? सर्व म्हणता येईल आपल्याला? म्हणता येणार नाही. म्हणून ऑप्शन सॉरी निष्कर्ष काय आहे? निष्कर्ष 2 बघूया आपण. सर्व गाणे बडबड गीते आहेत. सर्व गाणे बडबड गीते आहेत का? इथं लक्ष द्या. गाण्याचा पोर्शन केवढा आहे? गाण्याचा पोर्शन एवढाच आहे मधला. आणि बडबड गीते केवढे आहेत? बाहेरचं सर्व सर्कल काय आहे? बडबड गीतांचा आहे. ठीक आहे. निश्चितच आपण म्हणू शकतो निष्कर्ष 2 हे काय अगदी योग्य आहे, बरोबर आहे. सर्व गाणे हे काय आहेत? बडबड गीते आहेत. हे पूर्ण पोर्शन गाण्याचा काय आहे? बडबड गीते आहे. ठीक आहे. म्हणून आपण काय म्हणतो? निष्कर्ष 2 हे काय एकदम योग्य आहे. ठीक आहे. निष्कर्ष 2 बघूया आपण. निष्कर्ष 2 सत्य असणारा ऑप्शन क्रमांक 2 दिसतो आपल्याला. ऑप्शन क्रमांक 2 हे आपल्या काय प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. सर्व म्हणजे फक्त निष्कर्ष 2 हे काय सत्य आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर काय भेटलं? 2 भेटलं. समजलं का? तर चला आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. ठीक आहे. इथं पण काही विधान दिलेले आहेत, निष्कर्ष दिलेत. आपण विधान बघूया. सर्व सेकंद मिनिटे आहेत. ठीक आहे. ते काय म्हणते? सर्व सेकंद काय आहेत? मिनिटे आहेत. मिनिटाची डायग्राम अशी काढू आपण. सर्व सेकंद काय आहेत? मिनिटे आहेत. ठीक आहे. त्यानंतर दुसरं विधान काय? एकही मिनिट घड्याळ नाही. इथे लक्ष द्या. एकही मिनिट काय आहे? घड्याळ आहे का? एकही मिनिट काय आहे? घड्याळ नाहीये. ठीक आहे. तर एकही मिनिट घड्याळ नाही. इथं घड्याळचा आपण वेन आकृती काढूया. जिथं नाही म्हटलं एकही घड्याळ मिनिट नाही असं आपल्याला कनेक्शन दाखवायचं, दोघात भांडण दाखवायचं. ठीक आहे. क्रॉसचं चिन्ह मारायचं म्हणजे आपल्याला का नाही एक्सप्लेन करताना किंवा सोडवताना सोपं जातं. ठीक आहे. तर आपण निष्कर्ष चेक करूया त्यावरचे. ठीक आहे. पहिला निष्कर्ष काय सांगते बघूया. एकही सेकंद घड्याळ नाही. एकही सेकंद घड्याळ नाही. मला सांगा घड्याळचा पोर्शन कुठं आहे? घड्याळचा पोर्शन इकडे आहे ना, बरोबर आहे. एकही काय म्हणता येते? एकही सेकंद घड्याळ नाही. घड्याळ इथं आहे, सेकंद इथं आहे, यांच्यामध्ये काही साम्य नाही ना. म्हणून आपण 100% म्हणू शकतो काय की एकही सेकंद हे काय घड्याळ नाही. सॉरी निष्कर्ष काय पहिला बरोबर आहे. निष्कर्ष पहिला काय? एकही सेकंद घड्याळ नाही. हे निष्कर्ष काय अगदी बरोबर आहे. निष्कर्ष दुसऱ्याकडे जाऊया आपण. काय म्हणते? काही मिनिटे सेकंद आहेत. मला सांगा मिनिटे कुठं आहेत? इथं लक्ष द्या. मिनिटाचा पोर्शन केवढा आहे? हा संपूर्ण पोर्शन कोणता आहे? मिनिटाचा आहे. ठीक आहे. आणि सेकंदाचा पोर्शन कोणता आहे? हा एवढा आहे. त्याने काय म्हटले? काही मिनिटे सेकंद आहेत. 100% हे काय योग्य आहे. हे जो पूर्ण मिनिटाचा पोर्शन आहे का याच्यातला काहीच भाग सेकंदाने व्यापलेला आहे ना. आपल्याला असं म्हणता येईल की सगळ्या मिनिटापैकी काही भाग तो कशाने घेतलेला आहे? सेकंदाने घेतलेला आहे. म्हणून निष्कर्ष 2 पण काय आहे? अगदी बरोबर आहे. निष्कर्ष पहिला बरोबर आहे, निष्कर्ष दुसरा बरोबर आहे.
ठीक आहे. निष्कर्ष तिसरा बघूया. सर्व सेकंद घड्याळ असण्याची शक्यता आहे. आता इथं सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. असण्याची शक्यता म्हटल्यानंतर थोडं काळजीपूर्वक आपल्याला लक्ष द्यावं लागतं. ठीक आहे. त्यांनी काय म्हटलंय, सर्व सेकंद घड्याळ असण्याची शक्यता आहे. शक्यता आहे म्हटल्यानंतर आपण बघूया, होऊ शकतंय का? सेकंद इथं आहेत, घड्याळ इथं आहेत आणि मिनिटाचं का नाही घड्याळचं काय भांडण आहे. शक्यता आहे, होऊ शकत नाही. इथं आपल्याला कन्फर्म माहिती आहे ना. शक्यता आलेली आहे प्रश्नामध्ये विचारली. जेव्हा शक्यता विचारतात तेव्हा आपल्याला काय करावं लागते, आणखीन काळजीपूर्वक लक्ष द्यावं लागतं. ठीक आहे. मला सांगा, ती काय म्हणतात, सेकंद हे घड्याळ असण्याची शक्यता आहे. शक्यता असू शकते का? मला सांगा, ह्या मिनिटाच्या पोर्शनच्या बाहेर हा पूर्ण जो कोण आहे मिनिटाचा पोर्शन आहे, ह्या मिनिटाच्या पोर्शनच्या बाहेर सेकंद येणार आहेत का? नाही ना. कारण की विधान एक काय सांगते आपल्याला, सर्व सेकंद काय आहेत, मिनिट आहेत. म्हणजे मिनिटामध्येच कुठेतरी काय सेकंद असणार आहेत ना. बरोबर आहे. पण मला सांगा, ह्या मिनिटाची आणि घड्याळीची कट्टर भांडणं आहेत. दोघं कट्टर एकमेकाचे काय आहेत, दुश्मन आहेत. हे दुश्मन असल्यामुळे आपण इथं 100% सांगू शकतो. 100% काय सांगू शकतो दादा? 100% सांगू शकतो की एकही का नाही सेकंद हे घड्याळ नाही किंवा एकही घड्याळ हे सेकंद नाही. हे वाक्य आपण 100% त्या विधानावरून सांगू शकतो. ठीक आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक निष्कर्ष 3 काय? निष्कर्ष 3 काय? चुकीचा आहे. बरोबर आहे. सर्व सेकंद घड्याळ असण्याची शक्यता आपल्याला माहिती आहे ना. शक्यता नाही, आपल्याला 100%च माहिती आहे ते नाहीत म्हणून शक्यता इथं वर्तवली जाते का? नाहीये. म्हणून निष्कर्ष 3 काय? निष्कर्ष 3 हा पूर्णपणे चुकीचा आहे. तर आपण ऑप्शनकडे बघून आपल्या प्रश्नाचं उत्तर बघूया. आपल्याला माहिती आहे ऑप्शन काय? निष्कर्ष 1 आणि निष्कर्ष 2 काय बरोबर आहेत. ठीक आहे. ऑप्शन काय आपल्याला समजतं, केवळ निष्कर्ष 2 मध्ये आपला निष्कर्ष पहिला बरोबर आहे ना. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. ऑप्शन क्रमांक 2 कडे काय म्हणतात, निष्कर्ष 2 आणि निष्कर्ष 3 दोन्हीही बरोबर आहेत. ठीक आहे. दोन्ही तर्कसंगत आहेत. आपल्याला 3 ना 100% माहिती 3 नाही आणि पहिला बरोबर आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 पण काय आहे, चुकीचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 कडे इथं सांगितलं निष्कर्ष 1 आणि निष्कर्ष 2 दोन्हीही तर्कसंगत आहेत. म्हणून प्रश्नाचा ऑप्शन क्रमांक 3 हे काय आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. सांगा ऑप्शन क्रमांक 3 हे काय आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. निष्कर्ष काय आपल्या बरोबर आहे. ठीक आहे. आपल्याला उत्तर भेटलेलं आहे. पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. थोडी फास्ट व्हायली का स्पीड? पुढचे क्वेश्चन आपण थोडे स्लोमध्ये सांगण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. काही विधान दिले आहेत बघूया. काही खुर्च्या टेबल आहेत म्हणतात. ठीक आहे. आपण एक खुर्ची विनाकृती काढूया. काही काय आहेत खुर्च्या, काही खुर्च्या काय आहेत टेबल आहेत. टेबल, काही खुर्च्या टेबल आहेत म्हणजे ह्या दोघांमध्ये काही समान पोर्शन दाखवूया आपण. ठीक आहे. ह्या दोघांमध्ये समान पोर्शन कोणता आहे? हा जो एवढा, ह्या दोघांमध्ये काय समान पोर्शन आहे. ठीक आहे. विधान क्रमांक 1 नुसार. विधान क्रमांक 2 कडे काही टेबल एक आहेत, पुस्तके आहेत. ठीक आहे. ते काय म्हणतात, काही टेबल एक आहेत, पुस्तके. टेबलची डायग्राम इकडे, काही टेबल एक आहेत, पुस्तके आहेत. पुस्तके बरोबर आहे. यांच्यामध्ये दोघांमध्ये आपण एक कॉमन दाखवूया. ठीक आहे. ह्या पूर्ण पोर्शन काय पुस्तकाचा आणि टेबलचा काय कॉमन आहे. बरोबर आहे. विधान क्रमांक 2 पण आपण घेतलेला आहे. दोनच विधान आहेत. ठीक आहे. त्यानंतर काय त्यांनी निष्कर्ष विचारलेले आहेत. ठीक आहे. तर लक्ष द्या, निष्कर्ष आपण चेक करूया. पहिला निष्कर्ष काय सांगतायत, काही पुस्तके खुर्च्या आहेत. काही पुस्तके, मला सांगा पुस्तके आपल्याला कुठे दिसतात? पुस्तके आपल्याला इथं दिसतात. खुर्च्या कुठे येतात? खुर्च्या आपल्याला इथं दिसतात. मला सांगा, आपल्या वेन आकृतीनुसार खुर्च्या आणि पुस्तकामध्ये काही संबंध दिसतंय का? नाही. म्हणून आपण म्हणू शकतो की निष्कर्ष 1 काय आहे? निष्कर्ष 1 पूर्णपणे चुकीचा आहे. निष्कर्ष 1 हा पूर्णपणे चुकीचा आहे. त्याने जर निष्कर्ष 1 मध्ये विचारला असतं, ह्या आहेतच्या ठिकाणी जर म्हटलं असतं असू शकतात म्हटलं असतं, आपल्याला काय करावं लागलं असतं, दुसरी वेन आकृती काढून बघावं लागली असती. ठीक आहे. तर बघूया आपण कशी वेन आकृती काढून बघावं लागली असती. ठीक आहे. आपण हे बघूया. आपल्या भाग वेगळा ठेवला आहे प्रश्नाचा. आपण फक्त काय म्हणूया, प्रश्न जर आला असतं तर कशी वेन आकृती काढली असती. मला सांगा, या पुस्तकाची आकृती आपण खुर्च्याकडे नेऊ शकलो असतो का? नेऊ शकलो असतो ना. इथं लक्ष द्या, त्याने काय सांगितलं, ह्या खुर्च्या, हे टेबल, आपण ही अशी आकृती काढू शकलो असतो का? ही काय पुस्तके. ठीक आहे. ही आकृती बरोबर आहे का? बरोबर आहे ना. आपण काढू शकलो असतो. काय त्याने असू शकतात म्हणलं असतं तर. ठीक आहे. असू शकतात म्हणलं असतं, आपण अशी आकृती काढून आपण त्याला कन्फर्म केलं असतं. पण आपल्याला काय 2 विधानांवर आपण एवढीच आकृती काढली
म्हणून आपण काय म्हणू शकतो, 100% आहेत हे सांगू शकतात का आपण? नाही. असू शकतात आला असतं तर आपण अशी आकृती वेन आकृती काढून आपण म्हटलं असतो बाबा ते असू शकतात विधान काय बरोबर आहे. पण ते काय म्हणते 100% खुर्च्या, काही खुर्च्या आहे पुस्तके आहेत, आहेत हे 100% आल्यामुळे आपण म्हणतो काय, हा पहिला निष्कर्ष काय पूर्णपणे चुकीचा आहे. ठीक आहे. त्यानंतर निष्कर्ष 2 कडे बघूया आपण. ते काय म्हणतात, सर्व खुर्च्या पुस्तके आहेत. सर्व खुर्च्या इथं आहेत, पुस्तके आहेत का? परत त्याच ह्या वरच्या 2 विधानावरून, वरील जे 2 विधान दिलेत त्यावरून आपल्याला माहीतच नाही ना, खुर्च्याचा आणि पुस्तकाचा काही संबंध दिसतो का आपल्याला? नाहीये. असू बी शकतात, नसू बी शकतात. म्हणून 100% म्हणू शकतो का आपण आहेत? नाही. आहेत म्हणू शकत नाहीत. म्हणून काय, हे निष्कर्ष 2 पण काय आहे? चुकीचा आहे. निष्कर्ष 2 पण चुकीचा आहे. दोन्ही निष्कर्ष काय भेटले आपल्याला? चुकीचे भेटले. आपण ऑप्शन बघूया. केवळ निष्कर्ष 2 हा ऑप्शन नाहीये. केवळ निष्कर्ष 1 तर्कसंगत आहे हा पण ऑप्शन नाहीये. त्याने काय सांगितलं, एक तर निष्कर्ष 1 किंवा 2 तर्कसंगत आहे हा पण ऑप्शन काय नाहीये. कारण की आपल्याला 100% माहिती आहे ना, एक पण विधान काय बरोबर नाहीये. आता ऑप्शन क्रमांक 4 काय देते ना, निष्कर्ष 1 किंवा निष्कर्ष दोन्ही हे तर्कसंगत नाहीत. म्हणून आपल्याला माहिती आहे दोन्ही ऑप्शन काय निष्कर्ष काय चुकीचे आहेत. म्हणून काय ऑप्शन क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. काय म्हणते दादा, ऑप्शन निष्कर्ष 1 पण बरोबर नाही, निष्कर्ष 2 पण बरोबर नाही, असा ऑप्शन आपल्याला कुठे भेटला? ऑप्शन क्रमांक 4 मध्ये. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय? ऑप्शन क्रमांक 4. ठीक आहे. तर चला पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. त्याने म्हणते एक विधान एक दिलेला आहे, एकही फ्रॉक पॅन्ट नाहीये. ठीक आहे. आपण बघूया. एकही फ्रॉक पॅन्ट नाही. बर ठीक आहे. या दोघांची दुश्मनी आहे. या दोघांच्या दुश्मनी असल्यामुळे आपण त्यांना मध्ये क्रॉस करून दाखवू त्यांची दुश्मनी. या दोघांचं काय जमतंय का? नाही. वेन आकृतीमध्ये दाखवलं आपण. पॅन्टचं आणि फ्रॉकचं जमतंय का दादांनो? नाही जमत. ठीक आहे. त्यानंतर दुसरं विधान बघूया. दुसरं विधान काय दिले त्याने? काही जॅकेट्स पॅन्ट आहेत. ठीक आहे. पॅन्ट्स इथं आहेत आणि जॅकेट्स काढले आपण. जॅकेट. ठीक आहे. या दोघांमध्ये कोणता पोर्शन कॉमन आहे? ह्या दोघांमध्ये आपल्याला दिसतो हा एक एवढा पोर्शन काय आहे? कॉमन आहे. दिसतं की काय पॅन्टचा आणि काही जॅकेटचा भाग दोघांमध्ये कॉमन दिसतो ना आपल्याला. म्हणून आपण 100% म्हणू शकतो. ठीक आहे. तर निष्कर्ष बघूया आपण. निष्कर्ष पहिला काय सांगतंय? एकही पॅन्ट फ्रॉक नाही. एकही पॅन्ट फ्रॉक नाही. 100% सांगू शकतो ना आपण निष्कर्ष 1. एकही पॅन्ट काय होणार आहे? फ्रॉक होणार आहे का? नाही. या दोघांच जमतच नाही ना. ह्या दोघांची कट्टर दुश्मनी असल्यामुळे ते दोघं सारखे होऊ शकतात का? नाहीये. म्हणून निष्कर्ष 1 काय आहे? बरोबर आहे. ठीक आहे. निष्कर्ष 2 कडे जाऊया. काही जॅकेट्स फ्रॉक आहेत. काही जॅकेट कुठे दादा? जॅकेट इथं आहेत, फ्रॉक इथं आहेत. ठीक आहे. जॅकेट कुठे? जॅकेट इथं आहेत आणि फ्रॉक कुठे? इथं आहेत. आहेत म्हणलं इथं परत आलं 100% ते सांगतं की आहेतच. आहेतच म्हटल्यानंतर आपण काय सांगतो? हा चुकीचा आहे. असू शकतात म्हणलं असतं तर आपण डायग्राम थोडी अशी केली असती. असू शकतात म्हणलं असतं. पण असू शकतात विचारलंय का आपल्याला? नाहीये. म्हणून आपण 100% काय सांगतो? हे आहेत म्हटलं ते आहेत म्हणजे हा ऑप्शन निष्कर्ष 2 काय आहे? पूर्णपणे चुकीचा आहे. निष्कर्ष 3 बघूया आपण. निष्कर्ष 3 काय सांगते? सर्व जॅकेट्स फ्रॉक आहेत. सर्व जॅकेट्स कधीही फ्रॉक होऊ शकत नाही. कारण हा जो दोघांचा कॉमन भाग आहे. कोणाचा? इथं लक्ष द्या. ह्या पॅन्टचा आणि जॅकेटचा कॉमन भाग आहे. हा एवढा भाग कधीच फ्रॉक होऊ शकत नाही. का? तर पॅन्टचं आणि फ्रॉकचं काय आहे? दुश्मनी आहे. दुश्मनी असल्यामुळे जो कॉमन भाग आहे दोघांमधला फ्रॉक होऊ शकतो का? नाही. म्हणून निष्कर्ष 3 काय पूर्णपणे चुकीचा आहे. निष्कर्ष 3 चुकीचा आहे. आपल्याला काय भेटलं? निष्कर्ष 2 आणि 3 चुकीचे आहेत. केवळ निष्कर्ष 1 काय बरोबर आहे. ठीक आहे. आता ऑप्शन बघूया आपण. इथे काय दिलं? केवळ निष्कर्ष 2 बरोबर आहे. हा ऑप्शन क्रमांक पहिला चुकीचा. त्याने काय केले? केवळ निष्कर्ष 2 आणि 3 ही तर्कसंगत आहेत. हा पण ऑप्शन चुकीचा. त्यानंतर केवळ निष्कर्ष 1 आणि 2 तर्कसंगत आहेत म्हणते. म्हणून हा पण ऑप्शन चुकीचा. ऑप्शन क्रमांक 4 शेवटचा राहिला. ते काय म्हणते? केवळ निष्कर्ष 1 हा तर्कसंगत आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 4 हे काय आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर चला पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. ठीक आहे. लक्ष द्या. त्याने काय सांगितले? पहिलं विधान काय म्हणते? काही अभियंते शिक्षक. ठीक आहे. काही अभियंते आपण असं म्हणूया की काही अभियंते काय आहेत? शिक्षक आहेत. शिक्षक आहेत.
विधान दुसरं बघू, सर्व व्यवस्थापक हे शिक्षक आहेत. मला सांगा शिक्षकाची डायग्राम कुठे आहे? हा ही पूर्ण काय शिक्षकाची डायग्राम आहे. सर्व व्यवस्थापक आहेत, शिक्षक आहेत. म्हणजे हा शिक्षकामध्येच कुठेतरी काय असणार आहेत, पूर्ण व्यवस्थापक असणार आहेत. म्हणून आपण काढूया, हे वाईट जी डायग्राम आहे काय व्यवस्थापकाची आहे. ठीक आहे. तर बघूया आपण निष्कर्ष बघूया. दोनच विधान दिले होते, त्यानंतर निष्कर्ष बघूया आपण. काही अभियंते व्यवस्थापक आहेत. ठीक आहे. काही अभियंते व्यवस्थापक आहेत का? आपण 100% मग सांगू शकत नाहीत ना आहेतच म्हणून. असू शकतात म्हटलं असतं तर आपण काय म्हटलो असतो परत, बरोबर आहे. 100% आहेत म्हणतं, हे आहेत म्हटल्यामुळे हे काय विधान चुकीचा, म्हणजे निष्कर्ष काय चुकीचा आहे. निष्कर्ष 2 बघूया आपण. काही शिक्षक व्यवस्थापक आहेत. काही शिक्षक हे व्यवस्थापक आहेत, बरोबर आहे ना. शिक्षकांचा भाग केवढा आहे लक्षात द्या दादांनो, हा पूर्ण भाग काय आहे शिक्षकाचा आहे. त्यापैकी एवढाच भाग काय व्यवस्थापकाने व्यापला आहे. म्हणून आपण म्हणतो पूर्ण शिक्षकाच्या भागापैकी काही जो एवढा भाग आहे तो कोण व्यापलेला आहे, व्यवस्थापकाने व्यापला आहे. म्हणून निष्कर्ष 2 काय आहे, निष्कर्ष 2 हा काय बरोबर आहे. आपल्या प्रश्नामध्ये निष्कर्ष 2 विधानानुसार निष्कर्ष 2 काय आहे, बरोबर आहे. ठीक आहे. तर निष्कर्ष 3 चेक करूया आपण. ते काय म्हणतात, सर्व अभियंते व्यवस्थापक आहेत. आहेत का दादा? हे आपल्याला अभियंत्याचा आणि व्यवस्थापकाचं यांचं काहीच माहीत नाही ना. आपण 100% सांगू शकत नाहीत ना आहेत का नाही. तर आपण जर ते असू शकतात किंवा नसू शकतात म्हटलं असतं, आपण काय शक्यता वर्तवली असती ना. जर प्रश्नामध्ये शक्यता आली असती तर आपण काय म्हटलं असतं, असू शकतात रे बाबांनो किंवा नसू शकतात म्हटलं असतं. पण 100% आहेतच म्हटलं आपण सांगू शकतो का? नाहीये. ह्या दोघांमध्ये काही साम्य दिसतंय का आपल्या डायग्रामनुसार? नाहीये. म्हणून निष्कर्ष 3 काय आहे, चुकीचा आहे. निष्कर्ष 3 हा पूर्णपणे चुकीचा आहे. आपल्या निष्कर्षामध्ये काय भेटला, निष्कर्ष फक्त 2, निष्कर्ष 2 काय आहे, बरोबर आहे. ठीक आहे. तर चला पर्यायाकडे जाऊया. पर्याय काय म्हणते, एक निष्कर्ष तर्कसंगत आहे, ऑप्शन क्रमांक 1 चुकीचा. ऑप्शन क्रमांक 2 म्हणते निष्कर्ष 2 आणि 3 हे दोन्हीही तर्कसंगत आहेत, म्हणून हा ऑप्शन पण काय आहे, चुकीचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 म्हणते केवळ निष्कर्ष 2 हा तर्कसंगत आहे. ठीक आहे. आपल्या निष्कर्षामध्ये आपल्याला भेटलं केवळ 2च हा काय आहे, योग्य आहे. म्हणून आपण म्हणू शकतो आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे दादांनो, तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. ठीक आहे. तर चला पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. पुढचा क्वेश्चन दिलेला आहे त्यांनी, काही सुशिक्षित व्यक्ती बेरोजगार आहेत. हा सगळ्यात महत्त्वाचा. जेवढे काही सुशिक्षित लोक आहेत ते काय आहेत, बेरोजगार आहेत म्हणते. ते काय म्हणते, सर्व सुशिक्षित लोक काय आहेत, बेरोजगार आहेत. ठीक आहे बाबा, तू म्हणतो सर बरोबर आहे. सर्व सुशिक्षित लोक काय आहेत, सर्व सुशिक्षित लोक काय आहेत, बेरोजगार आहेत. परत काय म्हणते विधान क्रमांक 2, सर्व जे बेरोजगार लोक आहेत कोण आहेत, ते शेतकरी आहेत. सर्व जे बेरोजगार लोक आहेत ते काय आहेत, शेतकरी आहेत. दाखवण्यासाठी आपल्याला अशी विनाकृती काढावी लागेल. ठीक आहे. सर्व जे बेरोजगार आहेत ते काय आहेत, शेतकरी आहेत, अशी आकृती काढावी लागेल आपल्याला. ठीक आहे. त्यानुसार आपण अनुमान चेक करूया, निष्कर्ष चेक करूया. पहिला निष्कर्ष काय म्हणतंय ते, सर्व शेतकरी सुशिक्षित असतात. सर्व शेतकरी, शेतकऱ्याचा पोर्शन केवढा आहे दादा, शेतकऱ्याचा हा संपूर्ण पोर्शन आहे आपल्या आकृतीनुसार. आणि सुशिक्षितांचा केवढा आहे, एवढाच आहे. जे बाकी एवढा भाग राहिलेला आहे हा रिकामाच आहे ना. म्हणून आपण काय म्हणू शकतो, ऑप्शन निष्कर्ष पहिला काय आहे, चुकीचा आहे. सर्व शेतकरी सुशिक्षित आहेत का, नाही ना. पूर्ण ह्या शेतकऱ्याच्या भागापैकी एवढा जो भाग आहे का हाच सुशिक्षित आहे. हा बाकीचा जो पूर्ण भाग राहिलेला आहे हा सुशिक्षित आहे का, नाहीये. म्हणून आपण काय म्हणतो, निष्कर्ष पहिला काय आहे, चुकीचा आहे. निष्कर्ष 2 चेक करूया आपण. निष्कर्ष 2 काय सांगते, काही शेतकरी सुशिक्षित असतात. ठीक आहे. मला सांगा शेतकऱ्याचा पोर्शन परत बघू आपण, हा सगळा शेतकऱ्याचा पोर्शन आहे, त्यापैकी एवढा सुशिक्षित आहे. म्हणजे काही भाग हा काय आहे, शेतकऱ्यांचा सुशिक्षित आहे. म्हणून आपण काय म्हणू निष्कर्ष क्रमांक 2 काय आहे, बरोबर आहे. वरील ज्या विधाने दिली होती आपल्याला त्यानुसार निष्कर्ष 2 काय आहे, बरोबर आहे. तर आपण पर्याय चेक करूया. पर्यायामध्ये त्यांनी काय म्हटलंय, 1 किंवा 2 बरोबर. मला सांगा 1 किंवा 2 बरोबर. दुसरं काय दिलेलं आहे,
1 किंवा 2 बरोबर म्हणजे हे असं असते का आपल्याला की हे किंवा हे असू शकतं? नाही ना. आपल्याला 100% माहिती आहे ना. पहिलं नाहीच दादांनो. पहिला निष्कर्ष काय? अगदी चुकीचा आहे. ऑप्शन ह्यानुसार काय होतंय? आपला उत्तर हे निष्कर्ष 1 असू शकतो किंवा 2 असू शकतो असं म्हणायचं त्याला. ठीक आहे. पण आपल्याला माहिती आहे आपला निष्कर्ष 1 काय आहे? पूर्णपणे चुकीचा आहे. म्हणून आपण म्हणू शकतो की हा पूर्ण चुकीचाच आहे आपल्याला माहिती आहे. म्हणून 1 किंवा 2 आपण म्हणू शकतो का? नाहीये. 1 व 2 हे दोन्ही बरोबर म्हणतात ते. दोन्ही पण काय आहेत? नाहीये. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 पण चुकीचा आहे. ते म्हणतंय ऑप्शन क्रमांक 1 निष्कर्ष फक्त एकच चुकीचा आहे. ऑप्शन 3 मध्ये म्हणतंय हा पण ऑप्शन काय आहे? नाही आपल्या प्रश्नाचं उत्तर. ऑप्शन क्रमांक 4 फक्त सांगते ऑप्शन म्हणजे निष्कर्ष 2 हा काय आहे? बरोबर आहे. आणि आपल्या निष्कर्षामध्ये आपल्याला भेटलेला निष्कर्ष क्रमांक 2 काय आहे? बरोबर आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. फक्त निष्कर्ष 2 हा बरोबर आहे. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो. जे काही वेन आकृत्यावरील प्रश्न होते ते आपण सविस्तरपणे स्पष्टीकरण बघितलेले आहेत. जर याच्यामध्ये आणखीन जर कोणाला अडचण असेल तर कमेंटमध्ये सांगा. तर आपण याच्यावर आणखी डिटेलमध्ये आपण क्वेश्चन बघूया. तर भेटूया उद्या. धन्यवाद.